मस्त एक अतिशय चांगल्या व्यवसायामध्ये सुरुवात करतोय डीजे. मात्र त्यांनी आज नक्कीच आणलेला आहे, तर त्यासाठी नक्कीच सायनाथला देखील हॅलो, थँक्यू अमित सर. तर जाऊया मैदानाच्या दिशेनं. पहिला चेंडू राईज होताना आपल्याला पाहायला मिळाला आणि पंचांकडे अपील आणि फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन पहिल्या बॉलवरती या मॅचची. रॉयल डकवरती गोल्डन विकेट. अर्थातच फलंदाज निलेश जाधव होत आहेत बाद. पहिला धक्का बॅटिंग करत असताना टीम उंबरडेला. अष्टांच्या मागे गणेश म्हात्रे यांना आपण पाहतोय आणि अप्रतिम झेल, आणि या झेलनं खेळ निलेशांचा समाप्त झाला. भास्कर आणि निलेश ही जोडी सलामीसाठी आपण पाहिली होती आणि त्यापैकी महत्वपूर्ण सफलता कंप्लीट केली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अविनाश कारभारी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. हॅलो, तर इथे नावाले गावचे आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय मधुकर शेठ मुकादम यांचं इथे आगमन झालं आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचा डोनेशन देखील पुरस्कृत केलं आहे. त्याबद्दल त्यांचा आभार. आणि उंबारड्याचे आमचे सन्माननीय बालाराम मडवी साहेब देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. तत्पूर्वी बालाराम भंडारी, तर ते 12व्या खेळाडूच्या नक्कीच सध्याच्या घडीला लिस्टमध्ये आहेत, परंतु आमचे पाहुणे देखील आहेत. तर दादा स्वागत आहे तुमचं देखील. आणि अर्थात 40+ क्रिकेट असोसिएशन संघटना जी आपण पाहतोय त्या संघटनेचे ते सचिव देखील आहेत. यस यस, थँक्यू. स्क्रीन आपण पाहू शकाल. अतिशय दमदार ही स्पर्धा, आणि ती स्पर्धा आणखीन यशस्वी होण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी ऍड होताना पाहायला मिळतात. तिथे देखील पंचांचं बोट आकाशाकडे. 1 मोर विकेट. या षटकामध्ये दमदार गोलंदाजी करत असताना रवी म्हात्रेला आपण पाहतोय. 2 विकेट. नुकताच आलेला अविनाश कारभारी देखील बाद झालाय. 2 महत्वाचे धक्के, 2 महत्वाचे मोहरे टिपलेत आणि प्रतिस्पर्धी संघाला मात्र बॅकफुटवरती ढकलण्याचं काम करत असताना रवीला आपण पाहतोय. दोन्ही फलंदाजांकडनं भरपूर आशा अपेक्षा होती, कारण की उंबरडे संघ म्हटला तर ह्या दोघांकडे नेहमीच लक्ष लागून असतं प्रतिस्पर्ध्याचं, परंतु 0 या कड्यावरती हे दोन्ही गडी बाद झालेत. नवीन फलंदाज विशाल मडवी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दमदार ही स्पर्धा. ह्या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपण पाहतोय. अगदी स्ट्रिक्ट नियम आता सध्या पाहायला मिळत आहेत, कारण की 11 वाजून 7:09 पहिला चेंडू डिलेवर झाला. आमचे सध्या गुणसंख्या लेखक कल्पेश पाटील माहिती देत असताना 40+ क्रिकेट अगदी प्रगत होताना आपण पाहतो. ह्या पाठीमागे असलेली त्यांची जी संघटना आणि संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय अर्जुनभाई पाटील यांची भरपूर मेहनत, त्यांच्या साथीनं पूर्ण टीम. आमचे मोतीरामदादा पाटील असतील, त्यांच्या साथीनं आमचे नवनाथदादा सालुंके देखील पाहायला मिळतात. आमचे सचिव साहेब सध्याच्या घडीला भंडारी साहेब आमच्या अतिथी कक्षामध्ये. सध्या जरी 12व्या प्रतिनिधीची ती भूमिका ते बजावत असले तरी देखील हे क्रिकेट आणखीन प्रगतशील कसं बनेल यासाठी त्यांचं देखील मोलाचं योगदान आपण पाहतोय. चांगला चेंडू इथे हलक्या हातानं कट करायचं होतं, परंतु अप्रतिम काय गोलंदाजी होते. आतापर्यंत एकही चेंडू ह्या ठिकाणी एकही धाव खर्च केली नाही. ह्या स्पर्धेमध्ये पहिलं निर्धाव षटक आपण पाहिलं होतं ते रेग्युलरच्या फॉर्मॅटमधून, अर्थात समीर पाटील SP11 सोनारपाडाचं, त्यांनी ते फेकलं होतं आणि आता ती नामी संधी रवी म्हात्रेला चालवून आणली. अंतिम बॉल पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल आला डॉट. आणि या स्पर्धेतील फॉर्मॅट 40+ आणि पहिलं हे निर्धाव षटक त्या फॉर्मॅटमधून
आणि वैयक्तिक जर आपण विचार केला तर या स्पर्धेच्या माध्यमातून हे दुसरं आपल्याला पाहायला मिळेल. अर्थात दमदार कामगिरी मैदानाच्या आतमध्ये P1चं षटक होतं आणि त्या षटकामध्ये एकही धाव खर्च केली नाही आणि 2 महत्त्वाच्या विकेट त्याने मिळवल्यात. डीजे नाना पाटील नाव फेमस झाला, नाना पाटील फेमस झाला, उत्तम पाटील नाव फेमस झाला, उत्तम पाटील फेमस झाला. थँक्यू. हा लाजवाब षटक राहिला, अगदी गोल्डन जुगली षटक ज्याला आपण म्हणू शकतो. जे षटक आपण पाहिलं आणि या स्पर्धेमध्ये एक वेगळा विक्रम आपल्या नावावरती 40+च्या माध्यमातून रवी म्हात्रे यांनी केला आणि निर्धाव षटक आपल्याला पाहायला मिळालं. सेकंड ओव्हर आणि आता गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. गणेश म्हात्रे. यस, गणेश दादा म्हात्रे यांना आपण पाहतोय राजकीय क्षेत्रामध्ये देखील ज्यांचं योगदान आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं ते गणेश म्हात्रे आता गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. समोर फलंदाज दोन्ही नौके फलंदाज भास्कर पाटील आणि साथीनं आता विशाल मडवी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 गडी गमावलेत, आता संयमानं खेळ करावा लागेल. चांगला चेंडू हलक्या हाताने फक्त टॅप केलाय सिली मिडॉनला. हा चेंडू जाईल तोपर्यंत एक धाव तिथे सहज कंप्लीट होते. सिंगलनं आता उशिरानं का होईना परंतु डावाला झाली आहे सुरुवात आणि स्कोर कार्डवरती पहिली रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 2 गडी गमावल्यानंतर मात्र ही धाव संख्या आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच टीम खेडकाली आणि त्यांच्या विरोधात देवीचा पाडा या 2 संघामध्ये ही मॅच असेल. यस, चे विश्वनाथ शेठ म्हसकर यांचे सुपुत्र त्यांचं इथे शुभ आगमन झालंय, त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. अमर, यस, अमर म्हसकर यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. तर भरपूर मेहनत त्यांची देखील आहे, कारण की जेव्हा स्पर्धा आपण भरवता ती एकट्यानं होत नाही. त्यासाठी सपोर्ट स्टाफ आणि अगदी सपोर्ट सिस्टम आपण पाहू शकाल भरपूर आपल्याला पाहायला मिळतंय. हे प्रेम आहे आमच्या विश्वनाथ शेठ म्हसकर यांच्यावरती असलेलं, त्या कारणास्तव एक यशस्वी स्पर्धा पाहायला मिळतंय. मैदानाच्या अगदी बाजूनं स्क्रीन देखील आपण पाहू शकाल जिथे आपल्याला पूर्णतः लेखाजोखा देखील पाहायला मिळतं आणि या स्पर्धेसाठी ज्यांचं विशेष सहकार्य आहे त्यांचे छायाचित्र देखील आपल्याला पाहायला मिळतात. ते अर्थातच त्या स्क्रीनवरती संपूर्ण गोष्टी तिथे आपल्याला पाहायला मिळतील. ॲक्शन रिप्ले असेल, तदनंतर स्कोर कार्ड काय आहे, कशा पद्धतीचं इक्वेशन आहे, या गोष्टी फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून दाखवले जातात. एक दमदार वाहिनी आणि त्यांच्या माध्यमातून ह्या गोष्टी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. ना बॅक टू क्रिकेट. गणेश म्हात्रे वन्स अगेन. पुढील चेंडू राऊंड द विकेट न फटका लाजवाब आहे. इथे मात्र खेचून मारलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावर चेंडू सीमारेषा पार. हा दमदार षटकार. बोले की मस्ती में नाचेंगे सारे, बोले हरेंगे जो कष्ट तुम्हारे, बोले के नाम पे चलती है दुनिया पार लगेगा बोले के सहारे, बोले के नाम के लगा ले तू भी दम, फिर भूल जाएगा तू सारे जिंदगी के गम, तुझे देंगे बोले दर्शन. काय दमदार स्पर्धा आणि काय दमदार फटका पाहायला मिळाला. 2 महत्त्वाचे फलंदाज बाद झाल्यानंतर ह्या दोघांना वरती जास्त लक्ष आहे आणि या दोघांना भागीदारी इथे निर्माण करावी लागेल आणि तो प्रयत्न जरूर करण्यात येईल. गणेशच्या अगेन्स्ट षटकार आला होता. इथे फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक झेल कंप्लीट होईल का, परंतु नाही, या अनुमान चुकलाय. 40+चं क्रिकेट आहे, तिथे लेझीपणा थोडासा पाहायला मिळतोय आणि पाहता पाहता चेंडू सीमारेषा पार देखील गेला. झेल ड्रॉप झाला आणि धावा देखील 4 मिळतात त्या फलंदाज भास्कर पाटील यांना. वैयक्तिक ते खेळतात 3 चेंडू 11 वरती सलामीसाठी आलेत आणि महत्त्वपूर्ण ते फलंदाज आहेत या टीमचे आणि त्यांच्या माध्यमातून आता योगदान आपल्या टीमसाठी पाहायला नक्कीच मिळेल. दुसरं षटक P2चं हे षटक पाहायला मिळतं. P1 मध्ये दमखम रवी म्हात्रेचा पाहिला. आता गणेश म्हात्रे त्यांच्या विरोधात आता 12 धावा एकवटल्यात आणि 12 धावा स्कोर कार्डवरती पाहायला देखील मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नाहीत, त्याची भरपाई या षटकामध्ये करण्याचा प्रयत्न जरूर चालू आहे. चांगला चेंडू इथे एज लागली. एज अँड टेकन. अप्रतिम यष्टीरक्षण. काय सुरेख झेल पकडला यष्टीरक्षक
नारा गुंजला खरं तर 2024 मध्ये भारतवासियांसाठी एक खरं तर आनंदाची ही वार्ता आपण पाहिली आणि संपूर्ण हिंदुस्थानाचं जे स्वप्न होतं ते स्वप्न अर्थात साकार झालं. अयोध्येच्या जन्मभूमीवरती प्रभू रामलल्लांचं प्राणप्रतिष्ठा सोहळा त्या ठिकाणी आपण पाहिला. नवीन गोलंदाज त्या मैदानाच्या आतमध्ये इनफिल्डच्या वरतून इनसाइड आउटचा क्लास या ठिकाणी दाखवायचा होता. फटका चांगला होता परंतु मिळेल ती फक्त सिंगल. मागच्या बॉलवरती जी कॅच पकडली ना, यष्टीरक्षकाचं कौतुक जरूर व्हायला हवं. रवी म्हात्रे त्या ठिकाणी होते, सिनियर रवी म्हात्रे, आणि ज्यांनी एक सुपर्ब झेल पकडला आणि त्या झेलनं भास्कर यांचा खेळ समाप्त झाला. त्या भास्कर यांना खूप सुरेख फलंदाजी केली होती. एक षटकार चौकार आला होता आणि त्या फलंदाजाला बाद करण्यात यश प्राप्त झालं. ज्या रवी यांनी पहिले षटक निर्धाव देखील फेकलं होतं त्याच रवींनी हा चांगला झेल पूर्ण केला आणि त्या झेलनं खेळ समाप्त झाला सलामीर भास्कर पाटील यांचा. आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण योगेश पंजे यांना पाहतोय आपण. साथीनं विशाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. चला जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही, कारण की वेळेचा जर आपण विचार केला तर 7:09 पहिला चेंडू डिलिव्हर झालाय. पंच देखील सातत्यानं ऑन करतायत. 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं आणि 25 मध्ये 5. 20 मिनिटांमध्ये जर षटकं कंप्लीट झाली नाहीत 4 तर एक क्षेत्ररक्षक आपल्याला आतमध्ये लावावं लागेल. 2 षटकांसाठी 9 मिनिटाचा अवधी खर्च झालाय. तिसरं षटक आता प्रगतीपथावर पाहायला मिळेल. वन्स अगेन रवी म्हात्रे यांचा वापर सेकंड स्पेलमध्ये. पहिला चेंडू चांगला डिलिव्हर झालाय परंतु धाव एक तिथे कंप्लीट झाली आहे. प्रथमतः रवी म्हात्रे यांच्या विरोधात मात्र आता धाव आपल्याला पाहायला मिळते. 7व्या बॉलवरती ही धाव आली आहे. 5 षटकांची मॅच, त्या कारणास्तव एका गोलंदाजाला मुभा आहे. आपला वैयक्तिक कोटा तो 2 षटकांचा पूर्ण करू शकतो आणि तो कोटा पूर्ण करत असताना रवी म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवरती नागावगाव एंड कडून पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हातानं फुल्लेंचा चेंडू ऑनसेटला टर्न केला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू फील्ड होईल तोपर्यंत मिळेल ती सिंगल. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक टीम फिल्डिंगच्या बाजूनं, परंतु दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्येला जरूर आकार देण्याचा प्रयत्न आपण पाहिला भास्कर पाटील यांचा, परंतु ते बाद झालेत. आता कुठे का होईना जे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत त्यांना जबाबदारीपूर्ण खेळ आता करावाच लागेल. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिला जिथे नावाली संघानं भली मोठी धावसंख्या नोंदवली होती आणि त्या धावसंख्येचा बचाव देखील केला. बऱ्याचशा फरकाने तो सामना जिंकला. बलाढ्य अशा उंबारली संघाला त्यांनी परास्त केलं, परंतु इथे काय घडेल. 2 संघ आपण पाहतोय. दे कल्याण विभागातील उंबारडे संघ आणि त्यांच्या विरोधात भाळ संघ मलंगडातील आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू आता सध्याच्या घडीला स्ट्राईक गोलंदाज गोलंदाजी करतोय, म्हणजे प्रमुख गोलंदाज आहे प्रतिस्पर्धी संघाचा. त्यांच्यासमोर संयमानं खेळ करायचा, सिंगल डबलला प्राधान्य द्यायचं आणि जेणेकरून उर्वरित जे गोलंदाज असतील त्यांना आता टार्गेट करायचं ही मनशा पाहायला मिळेल. इथे फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग. बॅटच्या अगदी रडारमध्ये फेकून देत असताना मिड विकेट आणि कॉ कॉर्नरच्या मधून चेंडू सीमारेषा पार. इट इज अ मॅक्सिमम षटकार. मस्कर यांचा आपण पाहू शकाल. एक वेगळी पर्सनॅलिटी त्यांची नेहमीच पाहायला मिळते. त्या पद्धतीने त्यांच्या मुलाला आपण पाहिलं, परंतु त्यांची पर्सनॅलिटी एखाद्या युवकाला लाजवेल अशी सातत्यानं आपण नेहमी पाहता. ते एक डॅशिंग नेतृत्व आपण नक्कीच पाहतो विश्वनाथ शेठ मस्कर आणि त्यांच्या नेतृत्वात ही भली मोठी स्पर्धा सध्या तरी पाहायला मिळते. पुढे सरसावत खेळायचं होतं. मागच्या बॉलवरती काय तडाखेबंद षटकार आला होता. षटकार ठोकला होता तो विशाल मडवीनं. योगेश पंजे यांनी षटकार ठोकला होता आणि असेच फटके. 7 चेंडू 8 वरती विशाळ केलतात. विशाल यांच्याच बॅटमध्ये षटकार आला होता. इथे देखील चांगला फटका. क्षेत्ररक्षक धावतायत, शर्यत लागली आहे चेंडू आणि फिल्डर मध्ये, परंतु चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4.
आणि तिसऱ्या षटकात देखील 13 आल्या. एकंदरीत आता 13चा वेग त्यांनी धारण केलाय आणि हा वेग त्यांना कायम देखील ठेवावा लागेल, कारण की उर्वरित आणखीन 2 षटकं आहेत. 26 बांधल्यात. अजून जर 25-26 आल्या तर एक फायटिंग टोटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला जरूर मिळेल. ते उंबारडीचं दमदार संघ आहे. नेहमीच या गावाचा जर विचार केला तर रेग्युलरचा देखील एक दमदार संघ पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती सदाशिव यांचा वापर आपल्याला पाहायला मिळेल. फोर्टी प्लसचं क्रिकेट आहे. सध्याच्या घडीला लाईव्ह स्मार्टफोनवरती आम्ही पाहतोय की शिरडोनच्या मैदानावरती देखील स्पर्धा चालू आहे आणि तिथे एक क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या बाहेर जाऊन चौकार अडवत होता. काहीशा गमती जमती 40 प्लसचं क्रिकेट जेव्हा आपण पाहतो ना तेव्हा जरूर पाहायला मिळतोय. खरं तर क्रिकेट आहे, दररोज आपण खेळता जय पराजय हा क्रिकेटचा अविभाज्य घटक आहे. पण तो आपण खेळत असताना मस्ती, आपण म्हणतो की जिसकी मस्ती जिंदा है उसकी हस्ती जिंदा है. म्हणजे हसत खेळत क्रिकेट हे पुढे जायला हवं आणि त्या अनुषंगानंच खरं तर ह्या 40 प्लस क्रिकेट संघटनेची स्थापना देखील झाली आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती सदाशिव ना बॅक टू क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये सदाशिव चिकनकर पहिला चेंडू आडव्या बॅटनं खेचून मारला. क्षेत्ररक्षक आहेत, लाजवाब झेल. परंतु ह्या मैदानावरती आज जर विचार केल्यानंतर कौतुक भाल संघाचं करावं लागेल, कारण की हा अगोदर एक यष्टीरक्षकानं चांगला झेल पकडला होता आणि आता वन्स अगेन आता रवी ज्युनियर आहेत ज्यांनी झेल पकडला. ह्या अगोदर सिनियर रवी यांनी एक चांगला झेल पकडला होता. म्हणजे 2 रवी मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी अगदी दमदार फिल्डिंग करत असताना ग्राउंड फिल्डिंग गरजेची गोष्ट आहे, कारण की आम्ही नेहमी सांगतो एखादा फलंदाज एखादी मॅच आपल्याला जिंकून देऊ शकतो. तर कल्याण ग्रामीण 40 प्लसचे असोसिएशनचे सदस्य राजू म्हात्रे यांचं इथे आगमन झालं आहे. मी राजू म्हात्रे यांना विनंती करेन की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या समेत मधुकर दादा हे देखील आले, त्यांचं देखील स्वागत आहे. स्वागत असेल त्यांचं, कारण की नेक्स्ट मॅचमध्ये ते इनॅक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. देवीचा पाडा आणि त्यांच्या विरोधात खिडकाली संघ आपल्याला पाहायला मिळेल. टॉससाठी आपण रिपोर्ट करायचा. फटका फसला, चेंडू हवेमध्ये. आता खूप तारीफ झाली होती क्षेत्ररक्षकांची, परंतु ती हजम झाली असं म्हणता येणार नाही. झेल सोपा सहज असणारा झेल तो आता ड्रॉप झालाय. या अगोदर 2 कठीण झेल कंप्लीट केले, परंतु सहज आणि सोपे वाटणारे 2 झेल ड्रॉप देखील झालेत ह्या इनिंगमध्ये आतापर्यंत. एका बाजूला 2 जीवनदानं तर 2 चांगल्या झेलनं 2 फलंदाज माघारी देखील परतलेत. मैदानाच्या आतमध्ये अरुण कारभारी आणि साथीनं आपण फलंदाज विशाल यांना पाहतोय. इथे देखील डीप मध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू फील्ड होईल, फेकी. ती लक्ष नव्हतं. जो क्षेत्ररक्षक पुढे चालला होता त्याच्या पायावरती हा चेंडू आदळला आणि अतिरिक्त 1 धाव इथे प्रतिस्पर्धी उंबारडे टीमला प्राप्त होते. धावफलकाचा विचार केला तर 29-29 या आकड्यावरती आता धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आपण पाहतोय आणि सन्मानजनक स्थितीच्या दिशेनं वाटचाल ती मुंबारडे करत असताना उशिरानं हा संघ आला. त्या कारणास्तव त्यांना पॅनलाइज केलं की विरोधी संघ जो त्यांच्या अपोजिट खेळतोय तो लवकर आला होता. त्यांना आपण टॉस विन दिलं होतं. त्या कारणास्तव आता ते बॅटिंग करतायत. चांगला चेंडू. फक्त 5 ते 6 पावलांचा रणअप गोलंदाजचा आपण पाहतोय, परंतु ॲक्शन त्यानंतर लाईन लेन चांगली आपल्याला पाहायला मिळतं. परंतु या दरम्यान काय फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ताकद दाखवली आपल्या बाहूंमधील दमखम दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज विशाल मडवी. वरती यस, या बॉलवरती षटकार आला तर 13 बनू शकतात. फटका चांगला आहे. गॅप शॉट सिलेक्शन. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील दर्शक. चेंडू त्यांच्या समोरून सीमारेषा पार. ब्रँडेड चौकार.
त्यांच्या हातामध्ये आता बॉल सोपवण्यात आला. भालगाव म्हटलं तर आमचे एक अतिशय जवळचे मित्र भागेश म्हात्रे याच गावातनं बिलॉंग करतात. एक चांगलं व्यक्तिमत्व आहे, परंतु दरम्यान ते फलंदाज बाद झालाय. कारण की चांगलं समालोचन आपण भागेश यांचं देखील नेहमीच ऐकता, परंतु आता ते समालोचन फारसं करत नाही, कारण की आता त्यांचा ऑर्केस्ट्रा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खरं तर एक भरपूर प्रेमळ व्यक्तिमत्व आहे. खास करून आमच्याशी अगदी आदबीन चर्चा करणारं हे व्यक्तिमत्व आमचे जवळचे मित्र भागेश यांची जरूर आठवण, कारण की त्यांचा संघ सध्या तरी खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि यस, एका बाजूनं सचिन चिकणकर आपल्याला खेळताना पाहायला मिळत नाहीत. सध्याच्या घडीला आता लग्न सराई जवळ आली आहे. जे ऑर्केस्ट्रामध्ये कार्यरत असणारे संपूर्ण जे आमचे टीम मेंबर्स आहेत ना, ते आता आपल्याला जरूर खेळताना पाहायला मिळणार नाहीत, कारण की त्या गोष्टी, व्यवसाय देखील महत्त्वाचा आहे, त्या गोष्टी देखील आपल्याला कराव्या लागतात. नवीन फलंदाज सुरेश भंडारी मैदानाच्या आतमध्ये येण्यात क्रमांक आता 7 वरती दाखल होत आहेत. धावसंख्येचा विचार केला तर धावपळकावरती आपण पाहतोय त्या 37 धावा, आणि 37 या आकड्यावरती लागणारा हा 5वा धक्का आपण पाहिला. पुढील चेंडू समोरच्या दिशेला, बॉलच बॅक ड्राईव्ह, अप्रतिम फटका आहे. अगदी सरळ चेंडू निघून गेलाय. सेफ क्षेत्र ज्याला आपण म्हणतो. चेंडू जरी स्टेट ऑन दी ग्राउंड गेला असला तरी देखील ज्या पद्धतीची चपराक होती ना, जणू काही आडव्या बॅटनं खेचायचा आहे, परंतु समोरच्या दिशेला हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. हॅलो. तर याचबरोबर या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होतंय ते सन्माननीय आमचे वलभगावचे आदर्श व्यक्तिमत्व आणि आमदार चषकाचे नाईटचे यशस्वी आयोजक आदरणीय अंकुश शेठ पाटील वलप, आणि त्याचबरोबर सन्माननीय युवराज शेठ पाटील वलप, या दोन्ही व्यक्तिमत्वांचं इथे आगमन झालं. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती आम्ही करतोय. फटका चांगला आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट. 2 क्षेत्ररक्षक त्यांच्या मधून जणू काही सुईतनं धागा बाहेर काढावा त्या प्रकारचा हा चौकार. चेंडू सीमारेषा पार, मिळतील धावा 4. डीजे यस, पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर जेव्हा चेंडू हरवतो तेव्हा चेंडू आपण जुना देतो, ह्याची दक्षता घ्यायची आहे. 40+ क्रिकेट आपण पाहतोय, कारण की पुन्हा नवीन चेंडू जर दिला तर तो जुना होईपर्यंत वेळ होईल. जुनाच चेंडू आपण देतोय तो पॉवर प्ले नंतर. पॉवर प्लेमध्ये जर हरवला तर चेंडू नवीन असेल, ह्याची देखील दक्षता घ्या. ओव्हर द विकेटनं पुढील बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला खेचायचं होतं, स्वतःवरती नाराज आहेत, कारण की ज्या पद्धतीचा हाफ ट्रॅकरचा हा बॉल होता, फारशी गती नव्हती या बॉलवरती. अशा पद्धतीनं धाव आहे की नाही आहे? नाही, अशी धाव नाही आहे, पंच देखील दर्शवत आहेत. कारण की जेव्हा रेग्युलर यस, आमचे ज्येष्ठ नागरिक आमचे भंडारी सर मागे उपस्थित आहेत, सचिव देखील आहेत 40+ क्रिकेट संघटनेचे, आणि ते देखील दर्शवतात की अशा पद्धतीने धाव नाही आहे. आणि पुन्हा फलंदाज वापस येताना पाहायला मिळतोय. षटकातील शेवटचा चेंडू इथे समोरच्या दिशेला उडवला, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतायत, परंतु त्यांच्यासाठी झेल कठीण होता. एका टप्प्यावरती चेंडू फील्ड केलाय, तिसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला, फेकी, परंतु कलेक्टिंग चांगलं राहिलं आणि अंततः त्या ठिकाणी स्टंपवरती देखील बॉल लावण्यात आलाय. तुर्ताच फलंदाज झाला बाद. डाव पहिला संपला. धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पूर्वाजाचा खेळ आपण पाहिला आणि बॅटिंग करत असताना उंबार्डे टीमनं बनवल्या त्या 45-46 धावसंख्येचं मापक असं लक्ष असेल ते टीम भाल समोर. तर याचबरोबर या व्यासपीठाकडे ज्यांचं इथे आगमन होतंय ते सन्माननीय आपले सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आणि क्रिकेटचे आदर्श म्हणून ज्यांची ओळख आहे, सन्माननीय सुखदेव काका म्हात्रे देसाई यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. या व्यासपीठाकडे त्यांची वाटचाल होते. खऱ्या अर्थाने आज सन्माननीय विश्वनाथ शेठ मस्कर साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आज बऱ्याच संख्येने पाहुणे मंडळी या व्यासपीठाकडे नक्कीच प्रस्थान करायला शंका नाहीये. तर चला, देवीचा पाडा आणि खिडकाली खिडकाली यस टॉस साठी यायचं आहे बघा. तसेच खिडकाली गावचे आमचे
उत्तमदादा पवार यांचं देखील शुभ आगमन झालंय. आज ड्रेस कोड मध्ये नाहीत म्हणजे ते खेळताना पाहायला मिळणार नाहीत. त्यांचं सहर्ष स्वागत, कारण की नेक्स्ट मॅच खिडकाले आणि देवीचा पाडा या दोन संघादरम्यान असेल. तर आपण सन्मानाकडे नक्कीच वळणार आहोत. तत्पूर्वी मी विनंती करेन या व्यासपीठावरती आमचे नावाली गावचे आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय मधुकर शेठ मुकादम यांचा आपण सन्मान करतोय. बघा, देवीचा पाडा संघाचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. खिडकाली संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण उपस्थित राहा. इनिंग संपलेले आहे. सेकंड इनिंग जशी सुरुवात होईल आणि पहिला चेंडू पडल्या अगोदर तुम्ही जर उपस्थित नसाल तर समोरच्या संघाला टॉस विन करार दिला जाईल, याची नोंद आपण घ्यायची आहे. या स्पर्धेचे नियम अतिशय सक्त आहेत. चला, इथे टॉस नक्कीच आपण सन्मान घेतोय. मधुकर शेठ मुकादम नावाली गावचे आदर्श व्यक्तिमत्व या स्पर्धेसाठी त्यांच्या वतीने तब्बल 5,000 रुपयाचा डोनेशन देखील पुरस्कृत केला आहे. तर त्यांचा सन्मान इथे केला जातोय. आमचे मोतीराम दादा पाटील नागाव यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. व्यासपीठाकडे नक्कीच काही मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. तर चला, दोन्ही कॅप्टन या. तर सन्माननीय गजानन भोईर साहेब इथे उपस्थित होतात, त्यांचं आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर उत्तर शिवचे संतोष दादा पाटील यांचं देखील इथे आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आम्ही करतोय. तसेच नागावचे सन्माननीय संजय भोईर यांचं देखील इथे आगमन झालंय, त्यांचं देखील स्वागत आहे. तर मी आमचे सन्माननीय सुखदेव काका म्हात्रे यांना विनंती करेन की काका यावं आपण आपल्या शुभ हस्ते. आम्ही इथे टॉस घेणार आहोत. पहिला वेल काढून आज काका म्हात्रे इथे उपस्थित झालेले आहेत. विश्वनाथ शेठ मस्कर यांच्यावरती नेहमीच त्यांचं प्रेम राहिलेलं आहे आणि नेहमीच त्यांची जवळीक आपण पाहिलेली आहे. तर नक्कीच काका आज विश्वनाथ शेठ यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झाले. हॅलो, यस. तर एका कॉईनमध्ये नवनाथ सालुंके तर दुसऱ्या साईडला मोतीराम पाटील. खिडकाली वर्सेस देवीचा पाडा. मोतीराम पाटील, यस. तर वा, क्या बात आहे. तर दादा टॉस जिंकलाय, सर्वप्रथम अभिनंदन. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? निर्णय 2 मिनिटासाठी थोडा आम्ही आमच्या टीमवर विचार करतो. थोडं 2 मिनटं द्या फक्त, बस. पण या स्पर्धेचा नियम आहे की टॉसला आल्यानंतर तुम्हाला डिसिजन इथून देऊनच जावं लागेल. ठीक आहे, क्षेत्ररक्षण स्वीकारतो आम्ही. यस. तर विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा आपण पाहतोय. कसं वाटलं आयोजन नियोजन? तुम्ही नेहमीच पाहत असता. दादांची मॅच म्हटलं तर आम्हाला एक आग्रहाचं आमंत्रण पण असतं. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन खूप सुंदर आहे आणि आम्ही ही मॅच मिस करत नाही. क्या बात आहे, धन्यवाद. तर चला, त्यांनी डिसिजन घेतला आहे. तो खिडकाली संघाचे कॅप्टन लवकर गेले तिकडे. या जरा 2 शब्द तुम्ही देखील या स्पर्धेबद्दल, कारण विश्वनाथ शेठ मस्कर यांची ही वाढदिवसाची स्पर्धा आहे. दरवर्षी या क्रिकेटचा थरार आपण पाहत असतो. तर टॉस गमावलाय, तुम्हाला आता फलंदाजी करायची आहे. जर तुम्ही टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? जर आम्ही टॉस जिंकला असता तर नक्कीच फिल्डिंग घेतली असते आधी, कारण नागावच्या इथे खेळण्यासाठी आम्ही नेहमी उत्सुक असतो. कारण इथे आयोजन पहिली गोष्ट खूप सुंदर आहे आणि यावर्षी दरवर्षी आयोजनामध्ये एक बदल होतच असतो आणि यावर्षीसुद्धा खूप चांगल्या प्रकारे आयोजन केलं आहे आणि इथे आम्हाला संधी दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद कम्युनिटीचे. यस, खूप सारे शुभेच्छा असतील. तर टॉस झालेला आहे, देवीचा पाडा संघाने टॉस जिंकलेला आहे आणि डिसिजन दादाने घेतलं की आम्ही क्षेत्ररक्षण करू. यस, बोलूया आपण पुन्हा एकदा कॉमेंट बॉक्समध्ये. ऐकूया आवाज अमित म्हात्रे यांचा. बहुत बहुत शुक्रिया संदीप पाटिल साहब. और इस बीच आपने आंखों देखा हाल मराठी का जबरदस्त सुना, तो हमारे सम्मान्य तुर्बे के साई इनका आवाज़ सुना, उनका हम हार्दिक स्वागत करें. लेकिन फिलहाल गेंदबाजी जो पहला पावर प्ले चल रहा है, उस पावर प्ले में हम देख सकते हैं तो 2 गेंदें डॉट चली गई है. जो जयेंद्र म्हात्रे और हरेश जी म्हात्रे ये जोड़ी मैदान के अंदर हैं.
शॉट अच्छा है, सामने मारा है डाउन द ग्राउंड और इनफील्ड के ऊपर से मारा हुआ शॉट है, लेकिन वहां फील्डर मौजूद है जिन्होंने गेंद को फील्ड किया और एक सिंगल के साथ खाता ओपन किया जयेंद्र म्हात्रे ने। देखिए पहला रन बहुत ही महत्वपूर्ण होता है। जिंदगी की पहली चीजें, चाहे आपका पहला प्यार हो या पहला दोस्त हो, वो आपके लिए हमेशा सर्वश्रेष्ठ होता है। उसी तरह से रनों का सिलसिला जारी हुआ। पहला रन मिला बल्लेबाज जयेंद्र म्हात्रे को। इस बार लॉफ किया गेंद को, मिड विकेट के ऊपर गेंद आ गई है। तीसरे टप्पे के साथ गेंद को फील्ड जरूर किया है, मगर एक रन लेने में बल्लेबाज कामयाब बने और एक रन के साथ हरीश जी म्हात्रे इन्होंने भी खाता ओपन किया और हम देख सकते हैं तो इस बार स्कोर बन चुका है। यशभाल टीम का स्कोर है 2 और ये बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर खराब से रक्षण हुआ है। कैच स्पिन द मैच क्रिकेट में कहीं थे पकड़ो कैच जीतो मैच, लेकिन कौन सा भी खिलाड़ी जानबूझकर कैच छोड़ता नहीं, इसका मैं इस्तकबाल करता हूं। लेकिन फिलहाल देखिए किस तरह से ये ड्रॉप हुई कैच, हाथ में आया था, ये लड्डू था, वो उन्होंने छोड़ दिया। इस बार कट किया, लेट कट मार दिया है, थर्ड मैन के ऊपर गेंद चली गई है सीमा रेखा का दर्शन देने के लिए। कमान चंदू पुराने साहब। धन्यवाद। तर नक्कीच पाहतो आपण व्यासपीठावरती अनेक मान्यवर मंडळी या सामन्याचा मात्र आनंद घेत आहेत। आमचे अंकुश शेठ पाटील वलप आमदार चषकाचे आयोजक, त्याचबरोबर युवराज पाटील वलप, सुखदेव काका म्हात्रे यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे। उत्तम पवार खिडकाली, गजानन भोईर नागाव, संतोष पाटील उत्तर शिव, तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत। आणि नक्कीच आई ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सन्माननीय कैलाशेठ म्हात्रे हे देखील या सामन्याला लाईव्हच्या माध्यमातून एन्जॉय करतात। त्यांच्या वतीने देखील या स्पर्धेला आणि विश्वनाथ शेठ मस्कर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आल्यात आणि त्यांची उपस्थिती नक्कीच या काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। तर त्यांचं देखील कैलाश शेठ म्हात्रे, गुरुशेठ म्हात्रे आणि संपूर्ण आयोग ग्रुप यांचं आम्ही स्वागत करतोय। धन्यवाद। धन्यवाद संदीप पाटिल साहब। पहला ओवर खत्म हो चुका है और रन बन चुके हैं। इस बार देखा जाए 7 रन और इस प्रकार देखा जाए बगैर नुकसान पे ये काम जरूर चल रहा है, लेकिन आने वाले मेरे हिसाब से 24 गेंदें शेष है और जो रनों की जरूरत है वो इस हालात में रन चाहिए। 39 24 चेंडू 39 धावा। जयेंद्र म्हात्रे जो व्यक्तिगत 2 पे खेले 4 गेंदों का सामना किया है और अभी गेंदबाजी करेंगे नीलेश जाधव जो कोठे का पहला, पारी का ये दूसरा मैंडेटरी पावर पे चल रहा है। 3 खिलाड़ी सीमा रेखा के नजदीक। थोड़ा सा शॉर्ट ऑफ लेन था, लेकिन इस प्रकार दिशाइन भटकी गेंद। अंपायर हमारे साथी इस बार देखा जाए सचिन ठाकुर साहब सर ने उसे वाइट घोषित किया है। स्क्वायर लेग अंपायर दशरथ सौर खादे जो दावड़ी से बिलोंग करते हैं और सचिन ठाकुर सर पडले से बिलोंग करते हैं। संदीप भाणे सर इस बार हमारे मंच के ऊपर बैठे हुए हैं क्योंकि वो तीसरे अंपायर टीवी अंपायर की भूमिका निभाएंगे। लेकिन फिलहाल इस बार परिवर्तन वाली गेंद, ये लॉब की हवा में जरूर गेंद, कैच इट। ओ वेल ट्राई, बहुत अच्छी ट्राई की थी क्योंकि पीछे मुड़ के कैच लेना कठिन है, लेकिन फील्डर कौन है वो? राजू भोईर साहब अपने वेल ट्राई अच्छी की। देखिए 1983 के विश्व कप में कपिल देव साहब ऐसे ही पीछे मुड़ के चले गए थे और उन्होंने सर वीएन रिचर्ड साहब जी का एक जबरदस्त अद्भुत कैच पकड़ा और वहां से टर्न यू आया मैच में और हिंदुस्तान विश्व कप जीतने में सफल बने। और सर वीएन रिचर्ड साहब जी ने एक इंटरव्यू में कह दिया था कपिल देव नहीं होता तो कैच कोई भी नहीं पकड़ देता। शॉर्ट ऑफ लेन जरूर रखी थी, टप्पा पीछे, आउटसाइड ऑफ टर्म गेंद और बल्ले के बीच संपर्क हुआ नहीं, डॉट गेंद। जादव ने इस बार देखा जाए ये गेंद सही फेंकी, लाइन के अंदर से गेंद चली गई थी, लेंथ अच्छी थी, लाइन अंदर थी। और इस बार बैक पट करने के ऊपर गेंद जा रही है, खिलखिल चंपा, खुश हुई रंभा, देखो बड़ा लंबा और चकमारा कंबा ठोक लीजिए।
और देखिए हमारे अभी डीजे ऑपरेटर हमारे सम्माननीय एक लोकप्रिय इस महाराष्ट्र के ऑपरेटर है चंदू फुडाने साहब भी लाइव में आया है। उन्होंने कह दिया अभी थोड़ा सा मनोरंजन होना ही चाहिए क्योंकि हंसी मजाक भी चाहिए और वो सभी का दिल जिता रहे हैं। फिलहाल इस छक्के के साथ स्कोर इस बार भारत टीम का आगे जा रहा है, 16 पे स्कोर जा चुका है। और ये सिक्सर लगाया बल्लेबाज जयेंद्र महात्रे, जिनके बल्ले के ऊपर फुल टॉस डिलीवरी थी, जिन्होंने डीप करने सीमा रेखा के बाहर गेंद हवाई यात्रा पे भेज दिया। जादव तैयार है एक बार और विकेट से, और इस बार जादव ने गुडलैंड स्पॉट के ऊपर गेंद डाली। जो प्रॉपर गेंदबाज का एरिया होता है ना, वहां सटीकता होती है, जिसे हम कहते हैं हिंदी में चवन्नी के ऊपर गेंद डाली और चकमा देकर गेंद विकेट कीपर के दस्तानों में। तो इस ओवर की मेरे हिसाब से अभी तक 2 गेंदें बाकी। जादव तैयार है और आउट। मुझे लगा संदीप पाटिल साहब का माइक चालू है, देखो नवनाथ जी वहां बोल रहे हैं और पूरा आवाज आ रहा है। और वहां से इस बार देखा जाए उन्होंने ना देखा कि मेरा दोस्त कोई गरीब है कोई अमीर है, मैं सबके साथ हूँ। कोई संकट आ जाता है तो उन्हें तुरंत फोन करने के बाद वो तुरंत हाजिर हो जाते हैं। हमारे इस बार कहते हैं ना कि ठाणे जिले के जबरदस्त शख्सियत हमारे रायगढ़ क्षेत्र के सलाहकार है। हमें बहुत अभिमान है क्योंकि महाभारत में श्री कृष्ण इंपॉर्टेंट था, उसका सलाह पांडव लेते थे और हमारे अध्यक्ष साहब कई जगह पे मस्कर साहब का सलाह बहुत ही बढ़िया हो जाता है। और ये बाउंड्री मिलेगी और इसी के साथ 4 जाएगा फाइनल के ऊपर। फुटाने साहब कमान। टीम का स्कोर 20 रन। तो हम देख सकते हैं पहले ओवर में 7 रन आए थे राजू भोईर का, और एक टफ फाइट ओवर साबित हुआ, कोई विकेट नहीं मिली है। कोई नहीं, देखिए पहली गेंद वाइड, दूसरी गेंद के ऊपर डबल, तीसरी गेंद के ऊपर 0, चौथी गेंद के ऊपर छक्का, और इस बार देखा जाए एक वाइड आ चुका है और उसके बाद विकेट है और ही चौका है। कोई टेंशन नहीं, शंका आनी ही चाहिए। शंका आती है तो बड़ा मज़ा आता है कि शंके का निरीक्षण दूर होता है ना तो बड़ा मज़ा आता है। लेकिन इंसान है, कहते हैं ना कि सड़क कितनी भी साफ हो जाए धूल तो होती है, और इंसान कितना भी अच्छा हो जाए भूल तो होती है। देखिए सोना कितना 24 कैरेट का है लेकिन उसमें सुगंध नहीं है और गन्ने में फूल नहीं है। गन्ना मिठास है लेकिन उसमें फूल नहीं है, और गलती सबके हाथों से। तो स्कोर इस बार देखा जाए यहाँ 20 पे जा चुका है। तीसरे गेंदबाज राजू भोईर। भोईर साहब की ये गेंद अंपायर अपील की, अंपायर बातचीत जरूर करेंगे, लगता है थोड़ा सा यहाँ संकेत दिया है बॉलर रवि जी ने, राजू जी ने, कि बल्ले के ऊपर गेंद लगी लेकिन अंपायर सुरक्षित है। बता रहे कि इस बार देखा जाए कोई हानि कोई नुकसान नहीं। 7:48 यानी कि 7:45 बज चुके हैं। शॉट ऑफ लेन थी, रूम दिया और गेंद थर्ड मैन के ऊपर बस दिशा दी, जैसे वीरेंद्र सहवाग पर कट करते उस तरह से गेंद चली गई। सीमा रेखा का दर्शन चंदू फुटाने साहब, कमाल।
देखिए एक बार आदमी सेट हो जाता है ना तो उसे रोकना मुश्किल है। वैसे हमारे फुटाने साहब अभी सेट हो चुके हैं, उन्होंने ठान लिया, गाने ढूंढ रहे हैं पटापट, फिर बिल्कुल रोमांचित सभी को कर रहे हैं, सभी का दिल जीत रहे हैं और इस चौके के साथ स्कोर जा चुका है 26। हरेश जी इस बार देखा जाए व्यक्तिगत पहुंचे हैं 9 पे। मेरे हिसाब से यहाँ 10 रनों का योगदान दिया जयेंद्र म्हात्रे जी ने। रवि म्हात्रे बोल्ड, लकड़ा तितर बितर साठी आलेले आहेत. क्या बात आहे. तर मी सर्वप्रथम गजानन भोईर साहेबांना विनंती करेन की क्या बात आहे. तर समाज संघटना चे अध्यक्ष नवी मुंबईचे आदरणीय गजानन भोईर साहेब आज इथे उपस्थित तुम्ही राहिलात आणि आज खऱ्या अर्थाने विश्वनाथ शेठ मस्कर यांचा वाढदिवस आणि वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा ऑर्गनाईज केलेली आहे आणि आवर्जून तुम्ही उपस्थित राहिलात. तर काय सांगाल एकंदरीत आणि या स्पर्धेबद्दल आणि विश्वनाथ शेठबद्दल काय मनोगत व्यक्त कराल? सर्वप्रथम आमचे दादा विश्वनाथ शेठ मस्कर यांना ईश्वर भगवंताच्या चरणी प्रार्थना, यांना उदंड आयुष्य लाभो. आई जगदंबा माते चरणी प्रार्थना. दादा गेल्या कित्येक वर्षापासून या नव तरुणाईच्या गळ्यातलं ताईत आणि हृदयाची धडकण आहेत की दोस्तीतील दुनियेतील राजा माणूस, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणजे आमचे विश्वनाथ शेठ मस्कर. या दादांनी संपूर्ण या पंचक्रोशीमध्ये नव्हे तर या 50 गावं असतील की या तरुणांना जी खेळाची लढे त्यांनी उभी केली. आणि सर्वप्रथम हे 40+ क्रिकेट असेल किंवा रेग्युलर आपले जे तरुण आहेत यांना या पूर्ण या क्रिकेटचा जो मैदान उभा करून दिला. आणि दादांचा एक असं नाव आहे संपूर्ण या पंचक्रोशीमध्ये की खरा राजा माणूस, मनाने राजा, तनाने राजा आणि धनाने सुद्धा राजा आणि सर्वांना खुश करणारा असं त्यांचं जीवनमान आहे. तर भगवंताला एवढी प्रार्थना असेल की आमच्या दादांना उदंड आयुष्य लाभो आणि अशीच समाजाची आणि या तरुणाईला एक चांगलं नेतृत्व देणारे आमचे दादा. शिवाय क्रिकेटच्या विश्वामध्ये ते एक मोठं असं स्थान आहे दादांचं. तर देवाचरणी प्रार्थना आहे की अशा आमच्या या दादांना उदंड आयुष्य लाभो आणि दादांच्या मार्फत या दोस्तीतील दुनियेतील या दोस्तांना, या सर्व मित्रांना कशा प्रकारे प्रेम देणं, सर्वांचा आदर करणं, सन्मान करणं हे शिकावं आमच्या विश्वनाथ शेठ दादांकडनं. तर पुन्हा एकदा या वाढदिवसाच्या दादांना खूप खूप लाख लाख हार्दिक शुभेच्छा. आई जगदंबा माता त्यांना उदंड आयुष्य देवं एवढीच जगदंबे चरणी प्रार्थना. धन्यवाद. क्या बात आहे. मस्त सुंदर असं विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या बाबतीत गजानन भोईर साहेबांनी वक्तव्य केलेलं आहे. मस्त सुंदर असं भाषण त्यांचं आपण ऐकलं. तर त्यांचा सन्मान आपण इथे घेतोय. मी विश्वनाथ शेठ मस्कर आणि आवेश मस्कर यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते नक्कीच गजानन भोईर साहेबांचा शुभ सन्मान इथे करायचा आहे. सुंदर अशी गणपतीची प्रतिमा ठेवून मात्र साहेबांचा शुभ सन्मान. त्याचबरोबर मी विनंती करेन संतोष दादांना, संतोष पाटील खेडकाल उत्तर शिव यांचा देखील आपण इथे सन्मान करतोय. वेळात वेळ काढून ही मंडळी आज इथे उपस्थित राहिलेली आहेत. तर संतोष पाटील यांचा सन्मान होतोय. उत्तर शिवचे आमचे मान्यवर आहेत. तसेच आमचे संजय भोईर यांचा देखील आपण इथे सन्मान करतोय. संजय भोईर यांचा शुभ सन्मान आपण इथे घेतोय. तर धन्यवाद आलेल्या सर्व पाहुण्यांचा येतोचे सन्मान. काही सन्मान आपण या मॅच नंतर नक्कीच घेणार आहोत. तर वळूया आपण पुन्हा एकदा कमेंट बॉक्स मध्ये. शुक्रिया संदीप पाटिल साहब. और इस प्रकार यहाँ दूसरा विकेट गिर चुका है, तीसरा विकेट गिर चुका है. मिस्टर रवि म्हात्रे मेरे हिसाब से वापस आ चुके हैं जिन्होंने टीम के लिए हॅलो. तर सन्माननीय सुधाकर बोराडे, सुधाकर दिबेकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी विनंती करेन की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. तसेच भोपरचे आदरणीय महेश पाटील हे देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे.
और इस बार यहां देखिए सिलीमेडॉन के ऊपर गेंद चली गई है। बॉलर जाकर गेंद को स्वयं उठाएंगे, तब तक मिलेगा एक सिंगल और स्कोर आगे बढ़ता है 34 पे स्कोर भाल टीम का। अब तो जीतने के लिए मेरे हिसाब से रन चाहिए, 6 में 12 चाहिए। मुकाबला अभी भी टाइट है, ऐसा नहीं है मुन्ना कि मुकाबला कोई भी जीत सकता है। ये मैच किधर भी झुक सकती है, चाहे उंबरडी टीम के भी पक्ष में आ सकती है, भाल के भी। तर याचबरोबर सन्माननीय साईनाथ भोईर घेसरचे युवा उद्योजक त्यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम सन्माननीय साईनाथ भोईर। और अभी 3 गेंदें शेष और जीतने के लिए स्कोर रन चाहिए हॅलो 5। तर खिडकालीचे आमचे सन्माननीय अनिल पवार यांचं देखील इथे आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत। 3 में 5 चाहिए और ये गेंद चली 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 चली, जहां से चली वह घास चला के चली गई और ऐसी चली गई है कि या मुझे उंबरडी टीम के हौसले लूज फुटाने साहब 4 रन। भल्या भल्यांच्या झाल्या बत्त्या गुल। देखिए हमारे फुटाने साहब जी ने कहा कि हम सक्सेसफुल हो रहे और सक्सेसफुल भाल के बल टीम हो रही है, लेकिन जीतने के लिए लीगली 2 गेंदों में 1 रन कंपलसरी जैसी है। 40 बस का वो नियम है, पहले टॉस के ऊपर जीत थी, अभी ऐसा नहीं। क्या भंडारी साहब आप परिवर्तन वाली गेंद फेंकेंगे और मुकाबला 1 के ऊपर आएगा, 1 बॉल 1, ये हो सकता है क्या? लेकिन एक साइड से जो छक्का और चौका ठोका वो सदाशिव चिकनकर इस बार बैटिंग क्रमांक 5 के ऊपर मिडिल ऑर्डर के एक शानदार विस्फोटक बल्लेबाज हमें याद आ गई है 1983 के विश्व कप की मिस्टर संदीप पाटिल साहब जी ने इंग्लैंड के खिलाफ क्या 50 ठोकी थी। 2 में 1 और शॉट ऑफ लेन हुक किया और इसी के साथ चौके के साथ विनिंग शॉट, भाल टीम जीती, मुकाबला जीता सदाशिव जी ने और इसी के साथ उंबरडी टीम को परास्त कर दिया। हार्ड लक उंबरडी टीम और वेल डन भाल टीम, विनिंग शॉट, विजयी शॉट मिस्टर सदाशिव चिकनकर, अभिनंदन।